तर वास्तूमध्ये आपल्या 3 एनर्जीज काम करत असतात. तर वास्तू जर तुमचं ग्राउंड फ्लोअरला असेल तर लँड एनर्जी जास्त काम करते. जर तुमचं घर हायर फ्लोअरवर असेल, ज्या प्रकारे आज आपण सर्वजण बिल्डिंगमध्ये राहतो, तर हायर फ्लोअरवर असेल तर एअर एनर्जी काम करते आणि त्याचबरोबर स्पेस एलिमेंट काम करत असतो. तर जेव्हाही आपण हायर फ्लोअरवर राहतो तर आपल्याला लँड एनर्जीबरोबर फार कमी इम्पॅक्ट किंवा त्या एनर्जीचा इम्पॅक्ट आपल्याला कमी होतो आणि आपला त्याच्याशी जास्त संबंध राहत नाही. जास्त मग आपलं कशाशी संबंध राहतो तर एअर एनर्जीशी, कारण आपल्याला स्पेसमधून जी एअर भेटते ती जास्त असते, कारण एक सर्टन आपण हाईटवर राहत आहोत. तर आपल्याला जर तुम्ही हाईटवर राहत असाल तर तुम्हाला तुमच्या घरातली एअर एनर्जी ही बॅलन्स करणं फार गरजेची आहे. तर सर्वात सोपा उपाय टू बॅलन्स द एअर एनर्जी इन युअर होम इज मोरपंख. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये बरेचसे मोरपंख यूज करू शकता तुम्ही. मोरपंख नॉर्थ वेस्टपासनं नॉर्थ ईस्टपर्यंत किंवा ईस्टपर्यंतसुद्धा तुम्ही मोरपंख लावू शकता. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये मोरपंखाचा एक पूर्ण गुच्छा बनवून, जसं तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच लोकांकडे मोरपंखाची एक झाडू टाईप लोक बनवतात आणि तिला पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. म्हणजे आपल्याला त्यांनी कचरा वगैरे नाही काढायचा आहे, पण फिरवायचं आहे नुसतं टू क्लिअर द स्पेस एलिमेंट. ओके, सो ही खूप सोपी आणि साधी गोष्ट आहे, पण ही खूप इफेक्टिव्ह आहे टू बॅलन्स युअर एअर एलिमेंट इन युअर हाऊस. सो डेफिनेटली हे ट्राय करा जर तुम्ही हाय फ्लोअरवर राहत असाल तर. थँक्यू सो मच.